पुण्यातनं बातमी समोर येते। पुणे शहरामध्ये रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे। खडकवासला धरणामधून मुठा नदी पात्रामध्ये विसर्ग करण्यात आलाय आणि त्यामुळे भिडे पूल, संगम पूल, होळकर पूल पाण्याखाली गेलेले आहेत। अनेक ठिकाणी सकल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। रस्त्यांना नदीचं स्वरूप आलंय, तर सिंहगड रोडवरील सोसायट्यांमध्ये पाणी शिरलेलं आहे। दरम्यान धरणातून पाणी सोडताना कोणतीही पूर्वकल्पना दिली नाही असा आरोप इथल्या नागरिकांनी केलाय। खेड, जुन्नर, आंबेगाव येथील घाट माथ्यावरील जी गावं आहेत त्या गावातील शाळा, मावळ, मुळशी, भोरवेल्ला, खडकवासला, पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहरामधील सर्व शाळांना आम्ही सुट्टी जाहीर केलेली आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरामध्ये पावसाच्या पाण्यामुळं आपण ट्रॅफिकमध्ये सुद्धा अडचणी येऊ शकतात, त्यामुळं शक्य असेल तरच आपण घराबाहेर पडा। खबरदारीच्या सर्व उपाययोजना नागरिकांनी घ्याव्यात असं मी आपल्याला आवाहन करतो। पुणे शहरातील ही परिस्थिती असताना दुसरीकडे पुण्याच्या आदरवाडीमध्ये वाहत्या पाण्यासोबत दरडी वाहून येत आहे आणि याच दरडीमुळे एकाचा मृत्यू झालेला आहे, तर एक जण जखमी झालाय। रस्त्यावर 10 ते 12 फूट उंच मातीचा थर सुद्धा आलाय आणि सध्या रस्ता मोकळा करण्यासाठी 5 ते 6 तास लागण्याची शक्यता आहे। एकंदरीतच पुणे जिल्हाभरात मुसळधार पाऊस बरसतोय। पुण्याच्या हिंगणे खुर्द परिसरामध्ये आणि साईनगर परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरलंय। डोंगर माथ्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी घरामध्ये शिरलेलं आहे आणि सध्या अग्निशमन दल या ठिकाणी रवाना झालेला आहे। तर पुण्यामध्ये पोलीस वसाहतीमध्ये पावसाचं पाणी शिरलेलं आहे। शिवाजीनगर पोलीस अधिकारी वसाहतीच्या ग्राउंडमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलंय। खालच्या मजल्यावरील घरांमध्ये पाणी साचल्यामुळे पोलिसांचं नुकसान झालेलं आहे। पुण्यातली आपण ही एकंदरीत परिस्थिती पाहतोय। पुण्यामध्ये पोलीस वसाहतीत पावसाचं मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं। शिवाजीनगर पोलीस अधिकारी वसाहतीच्या ग्राउंडमध्ये मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पाणी साचलेलं आहे। खालच्या मजल्यावरील घरांमध्ये आपण पाहतोय कशा पद्धतीने पाणी शिरले आणि त्याचमुळे या ठिकाणी अनेक घरांचं, वसाहतींचं सुद्धा नुकसान झालेलं आहे। मोठ्या प्रमाणात पावसाचा फटका पुणेकरांना या ठिकाणी सहन करावा लागतोय। पुण्यातली आपण ही दृश्य पाहतोय। पुण्यामध्ये पोलीस वसाहतीमध्ये पावसाचं पाणी शिरलंय। पोलिसांच्या घरात सुद्धा पावसाचं पाणी शिरल्यामुळे या ठिकाणी मोठा फटका बसलाय। साहित्याचं नुकसान झालेलं आहे आणि इथल्या रहिवाशांना सुद्धा याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय। तर पुण्यातील पावसामुळे बस स्टॉपवरील वाहनावर झाड कोसळलेलं आहे। पुण्याच्या वडगाव शहरी आनंदनगर परिसरामध्ये ही घटना घडली आहे। बस स्टॉपवर उपस्थित असलेली शाळेची मुलं आणि वाहन चालक सुरक्षित असल्याची माहिती सध्या समोर येते। पुण्यामधील पावसामुळे आपण पाहतोय बस स्टॉपवर मोठं असं हे झाड कोसळलंय। पुण्याच्या वडगाव शहरी आनंदनगर परिसरामध्ये ही सगळी घटना घडली आहे। सुदैवानं बस स्टॉपवर उपस्थित असलेली शाळेची मुलं आणि वाहन चालक सध्या सुरक्षित आहेत। एकंदरीतच कालपासून पुणे जिल्हाभरामध्ये पावसानं जोर हा घेतलेला आहे आणि एकंदरीतच अनेक भागांमध्ये पावसाचं पाणी शिरलेलं आहे। पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। असं असताना आज पुण्यातील पावसामुळे आता बस स्टॉपवर सुद्धा मोठं एक झाड कोसळलेलं आहे।